चला तर आज बनवूया थोड्या वेगळ्या पद्धतीचा असा चॉकलेट केक. बनवायला खूप साधा सोपा आहे आणि खायला तेवढाच छान लागतो. एकदम सॉफ्ट स्पंज असा तयार होतो. चला तर सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा इकडे आपल्याला एक बाउल घ्यायचे, याच्यावर एक चाळण ठेवायची, 1 कप मैदा घालायचे, 3/4 कप पिठी साखर घालायचे, 3 चमचे कोको पावडर घालायचे, 1 टीस्पून बेकिंग पावडर घालायची आणि अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घालायचे आणि याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे. तर इकडे मी 1/4 टीस्पून एवढं मीठ घातलं आहे किंवा 2 ते 3 चिमूट एवढं मीठ घातलं तरीसुद्धा चालेल. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे. तर इकडे हे सगळं चाळून झालं आहे. परत एकदा आपल्याला हे मिक्स करायचं आहे. हे सगळे जिन्नस चांगले असे एकजीव करून घ्यायचे आहेत आपल्याला. तर इकडे माझ्याकडे विस्क होता, त्याच्या मदतीने हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला खायचं तेल घालायचं आहे. तर 1/3 कप एवढं खायचं तेल मी याच्यामध्ये घातलं आहे. 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स घातला आहे. जर चॉकलेट इसेन्स तुमच्याकडे असेल तो घातला तरीसुद्धा चालेल. आता इकडे मी दूध घेतलं आहे. तर पहिल्यांदा सुरुवातीला 1 कप एवढं दूध घेतलं आहे. तर त्याच्यातलं थोडं थोडं दूध आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आणि याचं चांगलं असं रिबन कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तर एवढं केकचं बॅटर तयार करण्यासाठी 3/4 कप एवढं मी दूध वापरलं आहे. तर एक 5 ते 6 चमचे एवढंच दूध शिल्लक राहिलं 1 कपमधलं. तर आता इकडे आपलं हे केकचं बॅटर तयार झालं. छान अशी रिबन कन्सिस्टन्सी आली याला. आता सॉफ्ट आणि एकदम स्पंज असा आपला हा केक तयार होण्यासाठी याच्यामध्ये आपल्याला एक सिक्रेट असा पदार्थ घालायचा आहे. तर तो सिक्रेट पदार्थ कुठला, तर तो आहे व्हाईट विनेगर, म्हणजे जो आपण खाण्यासाठी विनेगर वापरतो तो. तर इकडे मी 1 टीस्पून एवढं व्हाईट विनेगर याच्यामध्ये घातला आहे. आता हा विनेगर घातल्यानंतर आपल्याला एकदम हलक्या हाताने हा विनेगर या केकच्या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. पण इकडे मी तुम्हाला थोडं फास्ट दाखवते, तर त्याच्यामुळे तुम्हाला वाटत असेल की फास्ट किंवा जोरात मिक्सिंग करते म्हणून. तर तसं नाही, एकदम हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. आता इकडे मी एक चौकोनी केकचं भांडं घेतलं. याला तेल नाही लावलं आणि म्हणजे याला ग्रीस वगैरे नाही केलं किंवा बेकिंग पेपर लावतो तर तो सुद्धा लावलेला नाही, कारण आपल्याला केक याच्यामध्येच तयार करून याच्यामध्येच आपल्याला तो सेट करून घ्यायचा आहे. तर सगळं केकचं बॅटर भांड्यामध्ये काढून घेतलं. 1 ते 2 वेळा टॅप करायचं आहे. आता हा केक मी ओव्हनमध्ये बेक करणार आहे. 180 डिग्रीवर प्रीहीट करून घ्यायचा ओव्हन आणि त्याच्यानंतर 30 ते 35 मिनटं हा बेक करून घ्यायचा आहे. तर इकडे 30 ते 35 मिनटं झालेत. केक व्यवस्थित असा बेक झाला आहे. टूथपिकलासुद्धा अजिबात चिटकत नाही, याचा अर्थ केक व्यवस्थित असा बेक झाला आहे. आणि तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट असा स्पंज आपला केक तयार झाला आहे. आता हा केक आपल्याला थोडासा थंड करून घ्यायचा आहे. एक कपडा झाकायचा आणि केक आपल्याला थंड होण्यासाठी साईडला ठेवायचा आहे. तोपर्यंत इकडे आपण चॉकलेट गनाश तयार करून घेऊया. तर इकडे मी 100 ग्रॅम डार्क चॉकलेट घेतलं आहे. रूम टेम्परेचरचंच आहे. त्याच्यामध्ये 3 चमचे एवढं दूध घालायचं आणि मायक्रोवेव्हमध्ये 30 सेकंदासाठी गरम करून घ्यायचे. तर आता इकडे आपलं चॉकलेट व्यवस्थित असं मेल्ट झालं. एकदा आपण हे मिक्स करून बघूया. जर तुमच्याकडे ओव्हन नसेल तर डबल बॉइलिंगने सुद्धा तुम्ही चॉकलेट मेल्ट करू शकता. तर हे थोडंसं मला घट्ट वाटतं आहे म्हणून परत एकदा 2 चमचे एवढं दूध मी याच्यामध्ये घातलं आहे. गरम असतानाच याच्यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे, म्हणजे हे चांगलं असं मिक्स होतं. तर इकडे हे दूध घातल्यानंतर मी 1 ते 2 मिनटं याला चांगलं असं मिक्स करून घेतलं आणि इकडे आपला चॉकलेट गनाश तयार झाला. आता इकडे आपल्याला चॉकलेट फ्लेवरचं दूध तयार करून घ्यायचं आहे. अर्धा कप दूध घेतलं आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे पिठी साखर घालायची आणि 1 चमचा चॉकलेट गनाश घालायचा. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. केक सोक करण्यासाठी हा आपण नंतर वापरणार आहे. आता इकडे आपल्याला व्हिप करून घ्यायचं आहे. तर इकडे अर्धा कप एवढी व्हिप क्रीम घेतली. एकदम थंडगार अशी व्हिप क्रीम घ्यायची. 5 ते 6 मिनटं याला चांगलं असं व्हिप करून घ्यायचं किंवा फेटून घ्यायचं. तर इकडे आपली व्हिप क्रीमसुद्धा तयार झाली. 5 ते 6 मिनटामध्ये एकदम फेटून तयार झाली. तर आता आपण ही फ्रीजमध्ये ठेवूया थोड्या वेळासाठी. आता आपण इकडे केक चेक करूया की थंड झालं आहे का. तर इकडे केक व्यवस्थित थंड झालं आहे आणि एकदम सॉफ्टसुद्धा तयार झाला आहे. तर टूथपिकच्या मदतीने इकडे आपल्याला असे होल करून घ्यायचे आहेत, जेणेकरून जे दूध आहे तर ते खालीपर्यंत व्यवस्थित असं याच्यामध्ये मुरलं जाईल. तर आता हे जे आपण चॉकलेट फ्लेवरचं दूध तयार करून घेतलं होतं तर ते अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण केकवर पसरून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकत असाल की दूध घातलं की ते पटकन असं मुरलं जातं आहे, म्हणजेच आपला केक एकदम सॉफ्ट असा तयार झाला आहे. तर इकडे मी घेतलेलं सगळं दूध याच्यामध्ये घातलं आहे आणि व्यवस्थित असं हे याच्यामध्ये मुरलं गेलं आहे. तर बघू शकता एकदम सॉफ्ट असा हा आपला केक तयार झाला आहे.
आता याच्यावर आपल्याला व्हिपिंग क्रीम घालून घ्यायचं आहे. तर तुम्हाला किती आवडते तर त्या हिशोबाने तुम्ही याच्यावर व्हिप क्रीम घालू शकता. आता इकडे माझ्याकडे हे भांडं मला कमी पडलं आहे, तर त्याच्यामुळे मी फक्त थोडीशीच लेअर मी याच्यावर अशा पद्धतीने लावून घेणार आहे. तर इकडे व्हिप क्रीमसुद्धा आपल्याला एकसारखी करून घ्यायची वरून. तर इकडे स्पॅच्युलाच्या मदतीने आपल्याला चांगली अशी लेअर करून घ्यायची, एकसारखी करून घ्यायची. आता याच्यावर आपल्याला चॉकलेट गनाश घालायचे. चॉकलेट गनाशसुद्धा आपल्याला गरम असताना घालायचं नाही, एकदम रूम टेम्परेचरला आल्यानंतरच आपल्याला गनाश याच्यावर घालून घ्यायचा आहे. तो सुद्धा आपल्याला व्यवस्थित असा लावून घ्यायचा, पसरून घ्यायचा सगळीकडं. आता हा केक तुम्ही असा सुद्धा खाऊ शकता, पण माझ्याकडे थोडंसं डेकोरेशन करण्यासाठी स्प्रिंकल्स होते, म्हणून मी ते स्प्रिंकलनी असं डेकोरेशन करून घेतलं. थोडेसे हार्ट शेपचे सुद्धा स्प्रिंकल्स होते, तर मी अशा पद्धतीने त्याच्यावर लावून घेतलं. आता हा केक आपल्याला 2 ते 3 तासासाठी फ्रीजमध्ये सेट करून घ्यायचे. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळ ठेवलं तरीसुद्धा चालेल, किंवा कमीत कमी 1-1.5 तास ठेवला तरीसुद्धा चालेल. तर इकडे मी हा केक 2 ते 3 तासासाठी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवला होता. तर 1-3 तास झालेत. आता मी हा केक काढून दाखवते तुम्हाला. तर एकदम सॉफ्ट असा आपला हा केक तयार झाला. खायला खूप सुंदर लागतो. आणि जरी आपण याच्यामध्ये खाली तेल लावलं नव्हतं किंवा बेकिंग पेपर लावला नव्हता तरीसुद्धा पटकन असा हा केक याच्यातून निघाला जातो. तर बघू शकते एकदम छान असा हा केक तयार झाला. छान असे त्याला लेयर्स दिसत आहेत, स्पंजची लेयर, नंतर व्हिप क्रीमची आणि नंतर चॉकलेटची. खूप छान असा हा केक लागतो. आणि याच्यामध्ये आपण दूध घातलं होतं, त्याच्यामुळे एकदम सॉफ्ट असा हा केक राहतो शेवटपर्यंत. तर कशी काय वाटली तुम्हाला ही रेसिपी? आवडली असेल तर नक्की या पद्धतीने तयार करा. आवडलं असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर बाय बाय.